सर्वांना माझा नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हवन कार्याच्या विधीबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत। कारण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळातून जी नियमावली मिळते त्या नियमावलीमध्ये हवन कार्याची विधी लिहून दिलेली आहे, परंतु काही सेवक हवन कार्याच्या विधीनुसार हवन कार्य घडवत नाही। तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत। हवन कार्याच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी फक्त लहान सदस्यांनी सोडून उपवास करायचा आहे। तेलाचा दिवा पाटाच्या खाली न ठेवता पाटावरच ठेवायचा आहे। तसेच अगरबत्ती सुद्धा पाटाच्या खाली न ठेवता तेलाच्या दिव्याच्या बाजूलाच अगरबत्ती ठेवायची आहे। तुपाचा दिवा पाटाच्या खाली भगवंताच्या प्रतिमेसमोर मध्यभागी ठेवायचा आहे। हवनाच्या पूजेच्या परिसरावरून सामानाची देवाणघेवाण करू नये। भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा, तत्वाची प्रतिमा आणि माळ यांची आंघोळ आपण दही, दूध, गोमूत्र यांनी करत असतो। काही सेवक म्हणतात दही आणि दूध एकत्र करावे, परंतु नियमावलीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की दही आणि दूध एकत्र करू नये, परंतु काही सेवक सांगतात की दही दूध एकत्र करावे। भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा, तत्वाची प्रतिमा व माळ यांची गोमूत्र, दही आणि दुधाने आंघोळ केलेलं पाणी तीर्थ समजून कोणीही पिऊ नये। ते पाणी घरी असलेल्या झाडाला टाकण्यात यावे। भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेची पूजा करताना फक्त 3 ठिकाणी पूजा करायची आहे। प्रथम मस्तक, नंतर उजवा पाय आणि नंतर डावा पाय। भगवंताच्या हातामध्ये जो पहाड दाखवलेला आहे त्या पहाडाची कोणीही पूजा करू नये। तत्वाच्या फोटोमध्ये असलेले बाबा हनुमानजीच्या छायाचित्राचे कोणीही पूजन करू नये। भगवंताच्या प्रतिमेची पूजा गंध, अक्षदा, शेंदूर, गुलाल, बुक्काने केल्यानंतर आपण हार आणि बेलफूल चढवत असतो। भगवंताला बेलफूल किती वाहावे याबद्दल हवन कार्याच्या विधीमध्ये लिहून दिलेलं नाही आहे। काही सेवक 3 बेलफूल वाहतात आणि काही सेवक एकच बेलफूल वाहतात। 3 बेलफूल कुठे वाहतात? एक कपाडाच्या वर ठेवतात, एक उजव्या पायाजवळ आणि एक डावा पायाजवळ। आणि काही सेवक फक्त एकच बेलफूल वाहतात, ते म्हणजे कपाडाच्या वर। पण किती बेलफूल आपल्याला वाहायचे आहे याबद्दल हवन कार्याच्या विधीमध्ये काहीही लिहून दिलेलं नाही आहे। 15 नोव्हेंबर 2024 रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर या ठिकाणी अध्यक्ष काकाजी यांच्या हाताने हवन कार्य घडलं होतं। आणि या हवन कार्यामध्ये अध्यक्ष काकाजींनी फक्त एकाच ठिकाणी बेलफूल ठेवलेला आहे, ते म्हणजे कपाडाच्या वरती। उजवा पाय आणि डावा पाय या 2 ठिकाणी बेलफूल ठेवलेलं नाही आहे, फक्त एकाच ठिकाणी त्यांनी बेलफूल वाहलेलं आहे। भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेला आणि तत्वाच्या प्रतिमेला हार, बेलफूल वाहिल्यानंतर पूजेसाठी आणलेली फळे, पेढे, प्रसाद वगैरे ठेवायचा आहे। काही सेवक भगवंताच्या प्रतिमेला आणि तत्वाच्या प्रतिमेला हार, बेलफूल वाहिल्यानंतर तुपाच्या दिव्याची पूजा करतात, परंतु अगोदर आपल्याला पूजेसाठी आणलेली फळे, पेढे, प्रसाद वगैरे ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला तुपाच्या दिव्याची पूजा करायची आहे। साखर तुपाचा नैवेद्य भगवंताच्या प्रतिमेसमोर आणि तत्वाच्या प्रतिमेसमोर ठेवू नये। साखर तुपाचा नैवेद्य तुपाच्या दिव्यासमोर ठेवायचा आहे, परंतु काही सेवक भगवंताच्या प्रतिमेसमोर पण साखर तुपाचा नैवेद्य ठेवतात, तत्वाच्या प्रतिमेसमोर पण ठेवतात। आपल्याला
भगवंताच्या प्रतिमेसमोर पण नाही ठेवायचा आहे आणि तत्वाच्या प्रतिमेसमोर पण नाही ठेवायचा आहे. कुठे ठेवायचा आहे आपल्याला? तुपाच्या दिव्यासमोर आपल्याला साखर तुपाचा नैवेद्य ठेवायचा आहे. साखर तुपाचा नैवेद्य तुपाच्या दिव्यासमोर ठेवल्यानंतर कोणीही पाणी फिरवू नये. हवनकुंडात रानगौऱ्या काड्या टाकून हवन पेटवतो. 2-4 चम्मच तूप पण सोडतो. नंतर प्रज्वलित झालेल्या ज्योतीची पूजा करायची आहे. हवन कुंडाची पूजा नाही करायची आहे. हवन कुंडाच्या आत प्रज्वलित झालेल्या ज्योतीची पूजा गंध, अक्षदा, शेंदूर, गुलाल, बुक्का टाकून आपल्याला करायची आहे. 108 मण्याची माळ जपताना काही सेवक पहिला मणी जपताना भगवान बाबा हनुमानजी असे म्हणतात, परंतु आपल्याला 108 मण्याची माळ जपताना पूर्ण 108ही वेळा आपल्याला फक्त बाबा हनुमानजीच नावाचा जप करायचे आहे. कोणीही भगवान बाबा हनुमानजी म्हणू नये. 108 मण्याची माळ जपून झाल्यानंतर हवन कुंडाच्या समोर साखर तुपाचा नैवेद्य ठेवायचा आहे. परंतु काही सेवक साखर तुपाचा नैवेद्य हवन कुंडाच्या आतमध्ये टाकतात. परंतु आपल्याला साखर तुपाचा नैवेद्य हवन कुंडाच्या आत न टाकता हवन कुंडाच्या समोर ठेवायचा आहे. 108 मण्याची माळ जपून झाल्यानंतर आपण हवन कुंडाच्या आतमध्ये 5 वड्या दही टाकतो, 5 वड्या तूप टाकतो. आता 5 वड्या आहुती टाकायची की नाही? काही सेवक टाकतात, काही सेवक टाकत नाही. तर आपल्याला टाकायची आहे की नाही याबद्दल सुद्धा पदाधिकारी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. हवन कार्य करतेवेळी आपलं पूर्ण लक्ष हवनामध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला शांतता ठेवायची आहे. जे सेवक हवन कार्य घडवत आहे त्यांना जर काही पाहिजे असेल तर त्यांनी बोलून न सांगता इशाऱ्याने सांगितलं पाहिजे. हवन कार्य घडवणाऱ्या सेवकांनी बाबा हनुमानजी नावाचा जप हवन संपेपर्यंत करायचा आहे. जे सेवक हवन कार्य घडवत आहे त्यांना जर हवन कार्याची विधी पूर्णपणे माहीत नसेल तर 10 सेवकांनी सांगण्याऐवजी शक्यतोवर कोणत्याही एका सेवकाने सांगावे. यामुळे हवन कार्य घडवणारा सेवक कन्फ्यूज होणार नाही आणि शांततासुद्धा राहील. ज्या सेवकांना हवन कार्याची विधी माहीत नाही किंवा जे सेवक आता साध्या कार्यामध्ये आहे आणि समोर जाऊन त्या घडवणार आहे तर त्यांनासुद्धा हवन कार्य स्वतः घडवावं लागेल. आणि जर तुम्हाला हवन कार्याची विधीच माहीत नसेल तर तुम्ही बरोबर हवन घडवू नाही शकणार. म्हणून ज्यांनाही हवन कार्याची विधी माहीत नाही त्यांनी काय करायला पाहिजे? ज्याही ठिकाणी हवन कार्य राहते तर तिथे आपण समोर बसलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो की हवन करणारा सेवक कशा प्रकारे हवन कार्य घडवत आहे, कशी तो पूजा करत आहे. जसं उदाहरणार्थ भगवंताच्या प्रतिमेची आपण पूजा करतो. मस्तक, उजवा पाय, डावा पाय. तर मस्तकाला कुठे आपल्याला गंध, अक्षदा, शेंदूर, बुक्का, गुलाल लावायचे आहे. उजव्या पायाला कुठे लावायचे आहे, डाव्या पायाला कुठे लावायचे आहे. तत्वाच्या प्रतिमेमध्ये कुठे आपल्याला गंध, अक्षदा, शेंदूर, गुलाल, बुक्का लावायचे आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल जेव्हा आपण समोर बसू आणि काळजीपूर्वक आपण लक्ष देऊ की सेवक हवन कार्य कसा घडवत आहे. आणि जेव्हा आपल्या निवासस्थानी हवन कार्य राहील तर आपल्या घरचं हवन सुरळीतपणे पार पडेल. कोणाला सांगण्याचीही आपल्याला गरज पडणार नाही. आपण स्वतःच हवन कार्य शांतपणे पार पाडू. म्हणून ज्याही ठिकाणी हवन कार्य राहील आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जा तिथे आणि समोर बसा आणि कशा प्रकारे हवन कार्य घडत आहे त्याकडे आपण
चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. आतापर्यंत काही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे की काही सेवक काही गोष्टी करतात, काही नाही करत. तर यावर आपल्याला पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे पुस्तकामध्ये लिहून दिलेली नाही आहे. जसं मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काही सेवक भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेला 3 ठिकाणी बेलफूल चढवतात. काही सेवक एकच ठिकाणी चढवतात. तर याबद्दल सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे पदाधिकारी यांनी. तसंच काही सेवक म्हणतात दही दूध एकत्र केलं पाहिजे, काही म्हणतात एकत्र करू नये. आणि नियमावलीमध्ये तर लिहिलेलंच आहे की दही दूध एकत्र करू नये, परंतु काही सेवक करायला सांगतात. तर यावर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. हवन कार्यास सुरुवात करण्यात अगोदर आपण तेलाचा दिवा लावतो, नंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावतो. यानंतर प्रणाम करायचा की नाही याबद्दल नियमावलीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं नाही आहे. परंतु 15 नोव्हेंबर 2023, 15 नोव्हेंबर 2024 आणि 15 नोव्हेंबर 2025ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर येथे वार्षिक हवन कार्य पार पडले होते. आणि त्यावेळेस तेलाचा दिवा, तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर प्रणाम केलेला आहे. तर प्रत्येकाने प्रणाम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे याबद्दल आपल्याला पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. हवन कार्याच्या विधीबद्दल जे काही सेवकांचे प्रश्न आहे किंवा जे काही प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये मांडलेले आहे त्याची सोडवणूक आदरणीय पदाधिकारी मंडळी यांनी केली पाहिजे. पुस्तकामध्ये हवन कार्याची जी विधी आहे ती आणखी चांगल्या स्पष्ट रूपाने लिहिलेली पाहिजे. व्हिडिओमध्ये सांगताना मी कुठे चुका केल्या असेल तर मला अवश्य सांगावे. सर्वांना माझा नमस्कार.